आज तुम्ही बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाने नाही, सर्वोच्च न्यायालयासमोर आज आम्ही एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा जो अधोरेखित केला तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज 5 वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत तर ते कार्यरत आहेत. जे राज्यघटनेची आपली जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडीज चालवाव्यात त्याच्या हे विपरीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अशी पृच्छा केली की तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये तर औरंगाबाद, नवी मुंबई इथे 5 वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्यासमोर अशा केसेस आल्यात, इलिगॅलिटी झालेल्या आहेत, त्यामुळे लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचा विरोध आहे का, तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही, फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने व्हाव्यात, कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबीसी आरक्षणाचा होता, बांटिया कमिशनमध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या, तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात. सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि 4 आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात. वादाचे काही मुद्दे होते वेळ मुदत दिली गेली आहे का त्यानंतर 4 महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या इलेक्शनची प्रोसेससुद्धा कंप्लीट करायला सांगितलं आहे आणि राज्य सरकारला सुद्धा अशाच स्वरूपाचे आदेश आता देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की एवढ्या कालमर्यादेत हे सगळं करायचं असल्यामुळे आता राज्य सरकारला फार काही कायद्याने चेंजेस करण्याची आता कोणाला मुभा राहिलेली नाही आहे. लवकरात लवकर हे इलेक्शन्स नोटिफाय करायला लागतील. नोटिफिकेशन निघालेली होती, त्याचं काय होणार? आता या सगळ्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 2022च्या पूर्वी जसं होतं तसंच्या तसं देण्यात येऊन ते परत नव्याने निघेल. किंबहुना ज्या जागा आहेत त्या ओबीसींच्या ज्या आहेत तर त्या परत त्यांना पूर्ववत बहाल करण्यात येतील. 2022 पूर्वी ज्या बांटिया कमिशनचा आयोग आलेला होता त्याच्या पूर्वीचं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला असं सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे की जिथे जिथे निवडणुका त्यांना घेणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत तर त्या घेण्यासाठीची मुदत वाढवून घेण्यासाठीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य निवडणूक आयोगाला करता येईल. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की 4 आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शन्स हे नोटिफाय करावेच लागतील. त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वाढवून घेऊ शकतात, पण त्या वेळ वाढवून घेण्याला सुद्धा आता मर्यादा आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर जे आज मतप्रदर्शन माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं ते पूर्णतः लोकशाहीच्या बाजूने किंवा संविधानाच्या बाजूने किंवा त्याचे जे अधिकार होते संविधानात्मक जे अधिकार आहेत की ज्या लोकल डीप रूटेडली डेमोक्रेसी आहे तर त्या जी आपलं 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती जी झालेली आहे तिच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारला आणि राज्य सरकारला त्यांनी विशेषतः विचारलं की या निवडणुका पूर्वीच्या पद्धतीने घ्यायला तुम्हाला काही आक्षेप आहे का. राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला कुठल्याच पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कुठलाच, पण आता एक मुख्य मुद्दा असा आहे की या सर्व होणाऱ्या निवडणुका या याचिकेमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या अधीन राहून होणार आहेत. म्हणजे याचिकेमध्ये प्रभाग रचना पूर्वीची का आताची, कमी सदस्य संख्या का जास्त सदस्य संख्या, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने करायची का ही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सर्वोच्च न्यायालय त्या तपासणार आहे. त्या आजच्या तारखेला त्याच्यावर निर्णय झाला असं होत नाही, पण सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचं म्हणजे जेवढ्या पार्टीज तिथे हजर होता त्यांचं अभिनंदनही केलं की डेमोक्रेसीसाठी इलेक्शन्स घेण्याबद्दल सगळ्यांनी एकमत दाखवलं. हे आम्हाला ऐकून खूप चांगलं वाटलं असं अशी प्रतिक्रियासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यामुळे आता जो 4-5 वर्षापासून म्हणजे नवी मुंबई, औरंगाबाद इथे 5 वर्षांपासून आपण पाहिलं की लोक वाट पाहत होते, नगरसेवक वाट पाहत होते की निवडणुका कधी होतात. ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज हे संपून आता लोकनियुक्त प्रतिनिधी कार्यभार हाती घेणार. म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे, आता निवडणूक जर व्हायची असेल तर ती जुन्या पद्धतीनुसारच होईल. 2022च्या आधी जी काही पद्धत होती त्यानुसार सध्या होईल. आता मी पहिला यांचा प्रश्न जो आहे तर तो राज्य निवडणूक आयोगाला मुदत वाढ घेता येईल तर 4 महिन्याची आउटर लिमिट आहे त्यांना दिलेली. आपल्याला एक माहिती आहे की पूर्वी नगरपालिका, महानगरपालिका अशा टप्प्याटप्प्याने निवडणुका होत असत.
एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे हे प्रशासकीय यंत्रणेला कितपत शक्य आहे याबद्दल साशंकता आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ते फेज वाईज मॅनरनी घेतील की आम्ही एवढ्या एवढ्या इलेक्शन्स घेतलेल्या आहेत आणि या इलेक्शन्सला वेळ द्या, अशा स्वरूपाचंच फक्त ती मुदतवाढ मिळेल, एक स्ट्रोक मुदतवाढ मिळेल असं मला वाटतं. पावसाळ्यात देखील काही ठिकाणच्या निवडणुका होतील निश्चित असं म्हणायचं. पावसाळ्यात सुद्धा होऊ शकतील कारण त्या नोटिफायच करायचे बरोबर, निर्देश म्हणजे आहेत. साधारण ज्या ठिकाणी पाऊस मुदतवाढ 4 महिन्यापेक्षा अधिकची नसेल. 4 महिने ही आउटर लिमिट आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना मुदतवाढ मिळू शकते, पण मूळ मुदतवाढ ही मूळ मुदतीपेक्षा थोड्याफार काळासाठी जास्त असू शकते, त्याच्या दुप्पट टिप्पणी असू शकत नाही. पालनकर सर, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. खूप मोठा आनंद आहे कारण फार वेळेस आपण वर्षांपासून तुम्ही कोर्टात येताय. नाही आम्ही एक आज आपण हे इतका- लावून धरलं सगळ्यांनी सहकार्यांनी. आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुख्य मुद्दा एक केला, इलेक्शन्स आधी होऊ द्या. इलेक्शन झालं मग बाकीचे सगळे प्रश्न आपण आता नंतर सुनावणीसाठी घेऊ. सर कुठेतरी अनपेक्षित होतं कारण आज पण वेगवेगळ्या प्रकारे सिरियल नंबरनी मॅटर्स येत होती. आधी एकदा आलं त्यावेळी राज्य सरकारचे वकील उपस्थित नव्हते, मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा यायला सांगितलं 1:15 वाजता. तर अनपेक्षितपणे आज असं अनपेक्षित सर्वोच्च न्यायालयाच्या ज्यावेळेस निदर्शनास आलं की काही प्रकरणांमध्ये 5 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक आहेत, सर्व निर्णय म्हणजे त्यांनी एक उदाहरण दिलंय की कोट्यावधींची प्रॉपर्टी ही ऑक्शन सुद्धा होते आहे, प्रशासकच करतायत. म्हणजे अशा अनेक घटना सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शनास आल्या. त्यामुळं आज त्यांनी अग्रक्रमाने हे प्रकरण 12:45ला घेण्याचे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे सुनावणी घेऊन पुढील इंदिरा जयसिंग यांनी देखील आज युक्तिवाद केला. इंदिरा त्यांचा जयसिंग मुद्दा यांनी नेमका- इंदिरा जयसिंग यांचा महत्त्वाचा मुद्दा होता की बांटिया कमिशननी ओबीसीच्या 34,000 जागा कमी केलेल्या आहेत. त्या 34,000 जागा कमी न करता पूर्वी ज्या जागा होत्या त्याप्रमाणेच निवडणुका घेण्याचे निर्देश घ्यावेत. तो सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य तुषार केली. मेहतांचं मोठा देखील प्रश्न आहे. कौतुक केल्याचं प्रभाग बघायला रचनेचा प्रभाग रचना नक्की आता ऑर्डर मध्ये सांगण्यात येईल की जी नवीन सरकार खरं सांगायचं तर प्रभाग रचना किंवा हे सगळे जे मुद्दे आहेत आता राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहेत. त्यांना 4 आठवड्याच्या आत निवडणुका नोटिफाय करायच्या आहेत. त्यांना जर 4 आठवड्याच्या आत निवडणुका नोटिफाय करायच्या आहेत तर ते पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणे जाऊ शकतात. त्यांना जर करायचं तर ते राज्य सरकारने नवीन केलेले जे कायदे आहेत त्याच्या आधारे सुद्धा ते करू शकतात. आता हा सगळा जो निर्णय आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे, त्यांना घ्यायचा आहे. म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणांच्या तरी निवडणुका 100% लागलेल्या असतील. त्यांना 4 आठवड्यात नोटिफाय कराव्याच लागतील. सर कुठेतरी एक प्रश्न विचारला होता की निश्चितच 34,000 बांटिया कमिशननी ज्या जागा कमी झालेल्या आहेत आज निर्मितीला, त्या जागा कमी न होता पूर्वीप्रमाणेच त्या तशाच ठेवून त्या प्रपोर्शननी ओबीसींना आरक्षण देऊन निवडणुका घेण्यात येतील. मला अपेक्षा काय की कधीपर्यंत होऊ शकतं? सप्टेंबरच्या आतमध्ये या निवडणुका होऊ न्यायालयानेच आता कालमर्यादा दिलेली आहे आणि जर विनाकारण जर यांनी कालमर्यादेचं पालन न करता जर निवडणुका पुढे विनाकारण ढकलण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच न्यायालय त्याचं कॉग्निझन्स घेईल. कारण आता त्यांना जर मुदतवाढ घ्यायची तर न्यायालयाच्या परवानगीने घ्यायची, ती आपोआप होणार नाही. सर यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचं कारण देऊन जी स्थगिती राहिली होती तर तो स्टे हटवलेला आहे, परंतु सर्व प्रकारचे अधिकार म्हणजे जे वादाचे मुद्दे त्याविषयीचे सर्व अधिकार हे राज्य सरकारला मिळालेत असं म्हणू शकतो. नाही, खरं सांगायचं तर वादाचे जेवढे मुद्दे आहेत ते सुनावणीसाठी प्रलंबित आहे, त्याच्यावर सुट्टीनंतर सुनावणी होईल. त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत त्या या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून होणार आहेत. म्हणजे ऑर्डर जी काही ऑर्डर येईल आज हा, ती बंधनकारक राहील. म्हणजे ओबीसीच्या बाबतीत जर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय घेतला तर तो या निवडून आलेल्या प्रतिनिधींना बंधनकारक राहील. प्रभाग रचनेबद्दल काही निर्णय झाला तर तो सुद्धा निवडून आलेल्या प्रतिनिधींना बंधनकारक राहील. सर निवडणुका म्हटल्यानंतर मोठा खर्च होतो. अनेक गावाखेड्यातल्या लोकांनी किंवा शहरातल्या नगरसेवक म्हणूच्या लोकांनी स्वतःचे प्लॉट विकले, जमिनी गहाण ठेवल्या आणि निवडणुकीची तयारी केली. आता त्यांच्यासाठी दिलासा म्हणावा लागेल, त्यांनी तयारी मी पाहिलं कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत त्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी स्वतःच्या खिशातनं खर्च करून निवडणुकीसाठी तयारी नुसती निवडणुकीसाठीच नाही केली तर समाजसेवेसाठी खूप जणांनी सुद्धा खूप काम केलं. टँकर पुरवतात. आता त्या सगळ्यांना फार मोठा दिलासा मिळाला असं मी म्हणू शकेल, कारण मला प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी माहिती आहे, प्रत्यक्ष परिस्थिती माहिती आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.